मुलांक कसा काढावा? मुलांक काढण्यासाठी आपली जन्मतारीख म्हणजेच समजा 12 असेल तर 1 आणि 2 म्हणजेच 3 मुलांक हा आपला 3 होतो. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत जन्मतारखेनुसार कोणत्या देवीची पूजा करावी. जाणून घ्या लक्ष्मीचे कोणते रूप ठरेल तुमच्यासाठी भाग्यकारक. श्री स्वामी समर्थ. अंकशास्त्रानुसार मुलांक म्हणजे जन्मतारीख हा केवळ एक आकडा नसून तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि नशिबाचा आरसा असतो. तुमच्या जन्मतारखेनुसार ठरणाऱ्या या मुलांकांचा संबंध विशिष्ट ग्रहाशी आणि देवतांशी जोडलेला असतो. प्रत्येक जन्मतारीख एका विशिष्ट ऊर्जेचे प्रतीक असते, जी आपल्या जीवनात दिशा ठरवते. शास्त्रात देवी लक्ष्मीची विविध रूपे वर्णन केली आहेत. अंकशास्त्रानुसार प्रत्येक जन्मतारखेवर लक्ष्मीच्या एका विशिष्ट रूपाचा प्रभाव असतो. आपल्या जन्मतारखेनुसार देवीच्या त्या रूपाची उपासना केल्यास सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होऊ शकते. जाणून घेऊया तुमच्या जन्मांकानुसार कोणत्या देवीची करावी आराधना याविषयी. मुलांक 1, तारीख 1, 10, 19, 28 या तारखांना जन्मलेली व्यक्तींवर सूर्यग्रहाचे आधिपत्य असते. नेतृत्व गुण आणि महत्त्वाकांक्षा ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. या लोकांसाठी आदी लक्ष्मी हे रूप पूजनीय आहे. यशासाठी आणि धनप्राप्तीसाठी त्यांनी देवीला लाल फूल अर्पण करावे. मुलांक 2, तारीख 2, 19, 20, 29 चंद्रग्रहाच्या प्रभावाखाली असलेली या व्यक्ती अत्यंत दयाळू आणि काळजी घेणाऱ्या स्वभावाच्या असतात. त्यांच्यासाठी लक्ष्मीचे म्हणजे धनलक्ष्मी रूप शुभ मानले जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी खीर आणि चांदीचे नाणे अर्पण करणे लाभदायक ठरते. मुलांक 3, तारीख 3, 12, 21, 30 या जन्मतारखांचा स्वामी गुरु आहे. ज्ञानी आणि जबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या या लोकांसाठी गजलक्ष्मी हे रूप अनुकूल आहे. आयुष्यात आनंदासाठी त्यांनी देवीला मोगऱ्याची फुले आणि अत्तर अर्पण करावे. मुलांक 4, तारीख 4, 13, 22, 31 राहू ग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्या या व्यक्ती व्यवहार चतुर आणि विलासी जीवन आवडणाऱ्या असतात. त्यांच्यासाठी ऐश्वर्य लक्ष्मी हे रूप फलदायी आहे. प्रत्येक शुक्रवारी देवीला गुलाबाचा हार आणि